आज आलो होतो मी पिकवीत कृषी प्रदर्शनी पाहायला. मला जसं माहित पडलं की आपल्या अकोल्यात कृषी प्रदर्शनी चालू आहे ना, आज शेवटचा दिवस आहे. तसाच मी धावत पळत निघालो पाहायसाठी. रस्त्याला आपल्याला हे दादा भेटले. मला म्हणत पुढे सोडून दे. म्हटलं काही विषय आहे करायचा बसा. त्याला त्याच्या ठिकाणावर सोडून मी येऊन पोहोचलो अटी पिकवी. येऊन पाहतो तर गर्दी तर काय मायले लेकरू भारी. सगळ्यात पहिले तर आपल्या गाडीला बादशाही जागा शोधून तिला पार्किंगला लावून दिलं आणि मी निघलो मस्त आपला अंदर जायसाठी. अंदर येऊन पाहतो तर काय कुकडे जाऊन काय पाहा काही समजायला मार्ग. तेवढ्यात मला चार्जिंगची गाडी दिसली आणि त्याच्याच बाजून हा सोलर झटका मशीनचा स्टॉल होता. आणि पुढे येऊन पाहतो तर काय हे आगळी वेगळी जीसीबी दिसली. आणि हा फवाऱ्याचा केकडात तुम्ही पाहिलं जशी. आणि हा बलून तर लेका मस्त आहे रे. आणि इथे 1 2 3 4 असे 4 दालन होते. मी 4 नंबरच्या ह्याच्यात घुसलो. लोक पहिल्यापासून पाहतात तर मी शेवटपासून पाहू राहिलो. आणि अंदर येऊन पाहतो तर मला मसाल्याचा स्टॉल दिसला. पुढे येऊन पाहतो तर कोंबड्या बदकायचा स्टॉल दिसला. म्हणून मला त्याचं कार्ड बी दिलं. कोंबड्या लागल्यात सांगतो म्हणून. मी म्हटलं काही विषय करायचा नक्की सांग. आणि इकडे पाहतो तर जैविक रंगन शेंदुराचं झाड होतं. शेंदुराचं झाड असते मला आज समजलं. आणि त्याच्या बाजूने पाहतो तर काय ऑर्गॅनिक लाकडी गाणी तेल होते. तेवढ्यात माझी नजर या एवढ्या मोठ्या दुधी भोपळ्यावर गेली. आणि इथं त्याचं बियाणं बी उपलब्ध होतं. आणि इकडे पाहतो तर काय फक्त 100 रुपयात ड्रॅगन फ्रूटचं रोपटं होतं. आणि इकडे टमाटे एवढाले तर बोरं होते. आणि इकडे पाहतो तर काय कुल्फीचं दुकान होतं. कुल्फ्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. पण म्या खिशात हात घालून पाहिलं तर माझ्या खिशात 10 रुपये निघलेत. म्या मावा कुल्फीच घेतली. चला मग मी तदलोक आता कुल्फी खातो. बाकीचं तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये सांगतो.